साहेब पाहुण्यांकडे निघालोय, घरातलं अर्जंट काम आहे, दळण आणायला बाहेर पडलोय, औषधं घ्यायची होती हो। अशी एकापेक्षा एक खरी खोटी कारणं देऊन अजूनही अनेक नागरिक घराबाहेर पडतायत, पण त्यातून संचारबंदीचा उपयोगच होत नाहीये। त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर आज पोलिसांनी दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे। दिवसभरात 125 वाहनं जप्तीची कारवाई करण्यात आली। तीस एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असताना कारण नसताना कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। तरीही अनेक वाहनधारक गेल्या 2-3 दिवसांपासून विनाकारण रस्त्यावर फिरतायत। गुरुवारी पोलिसांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली होती, पण आजपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं कारवाईला सुरुवात करण्यात आली। दिवसभरात कोल्हापूर शहरातील अनेक चौकात वाहनांची तपासणी सुरू झाली। त्यावेळी अनेक वाहनधारकांनी अक्षरशः हास्यास्पद उत्तरं दिली। विनाकारण फिरणाऱ्या आणि थातूरमातूर कारण सांगणाऱ्यांची वाहनं ताब्यात घेण्यात आली। दिवसभरात 125 वाहनधारकांकडून 50,000चा दंड वसूल करण्यात आलाय।